श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. प्रधानमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी अभियानाचं स्वरूप, वैशिष्ट्य आणि महत्त्व तसंच राज्यात या अभियानाअंतर्गत राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि शासन स्तरावर राबवण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, युवकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राखणं आणि आपल्या समाजात सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचं दूत बनण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करण्याच्या मुख्य उद्देशानं नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला आज सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवकांना मार्गदर्शन केलं. विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी देशाचा तरुण शरीर आणि मनानं निरोगी, आत्मविश्वासू आणि अंमली पदार्थांसारख्या घातक सवयींपासून दूर असणं अत्यंत आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत संकल्प अभियान के लिए नशा मुक्त युवा, इस मूवमेंट का नाम ही इसके संकल्प को स्पष्ट करता है, क्योंकि आज जब देश ने विकसित भारत का लक्ष्य तय किया है तो इसके लिए आवश्यक है देश का युवा तन से स्वस्थ हो, मन से स्वस्थ हो, आत्मविश्वास से भरपूर हो और ड्रग्स जैसी घातक आदत से हमेशा हमेशा दूर ही रहे, दूर हो। यही इस अभियान का उद्देश्य है। इसलिए हम सबको ये संकल्प लेना है, हमारे युवा नशे और ड्रग्स के खतरों को समझे, हर तरह से जागरूक रहें और उससे दूर रहें। और इस संकल्प में अब राष्ट्रीय नशा मुक्त युवा अभियान की बड़ी भूमिका है. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या सेवनामुळे केवळ शारीरिक नुकसान होत नाही, तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं, असंही प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. आजकल हम देखते हैं आज के युवा स्टार्टअप्स की दुनिया में छाए हैं, एआई को लीड कर रहे हैं, स्पोर्ट्स में तिरंगा लहरा रहे हैं, स्पेस से लेकर साइंस तक नए कीर्तिमान बना रहे हैं. लेकिन साथियों, जब कोई युवा अगर ड्रग्स के एडिक्शन में फंस जाए तो केवल एक युवा नहीं हारता, एक सपना हार जाता है, एक सपने का बाल मृत्यु हो जाती है, एक परिवार हार जाता है, पूरा का पूरा परिवार टूट जाता है, समाज से भी नफरत का शिकार बन जाता है. नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक मां की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है, एक बहन की राखी की उम्मीद को कमजोर कर देता है, एक छोटे भाई का आदर्श छीन लेता है. घर के बुजुर्ग हर दिन इस दर्द को जीते हैं कि उनका अपना बच्चा धीरे धीरे खुद को खो रहा है, खुद को गला रहा है, तिल तिल गल रहा है, आंखों के सामने उसे बर्बाद होते देख रहे हैं. और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं न कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती, और इसलिए दुश्मन देश भी षड्यंत्र करके हमारे देश के युवाओं को इस नशे की लत में खींचने के लिए कोई कोशिश बाकी नहीं रखते हैं. ड्रग्स सप्लाई कर करके कमाई करना और हमारे जैसे देश को तबाह करना, ये भी उनकी आतंकी साजिश का हिस्सा होता है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या व्यसनावर मात करणारा तरुण कमजोर नाही, तर खराखुरा योद्धा असतो. अशा युवकांचा समाजानं सन्मान करायला हवा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. साथियों, हमारी संस्कृति में बचाव के लिए चेतावनी भी दी गई है और नशे की आदत लगने पर उससे निकलने के रास्ते भी बताए गए हैं. समाज का सहयोग, योग
और ध्यान की ताकत ये नशे के खिलाफ हमारे अंतर मन को ताकत देते हैं। और आज तो हमारे पास नशा छोड़ने के लिए रिहेबिलिटेशन सेंटर जैसी सुविधाएं भी हैं। इसलिए अगर कोई युवा गलती से नशे में फंस भी गया है तो इसका ये मतलब बिल्कुल नहीं है कि उसके सारे रास्ते बंद हो गए हैं। हमें हमेशा इस बात का ध्यान रखना है, घर का कोई बच्चा अगर नशे का शिकार बन गया है तो इसे सामाजिक प्रतिष्ठा की आड़ में छिपाए नहीं। जिसकी जरूरत हो उसका सहयोग मांगे, मन खोल करके उससे बात करें, जो एक्सपर्ट हैं उनका सहयोग लें, मेडिकल हेल्प से अपने बच्चे को नशे से मुक्त कराने का प्रयास करें। हमें परिवार में बच्चों से खुलकर संवाद की संस्कृति भी बनानी चाहिए ताकि ऐसे भंवर में फंसने से पहले ही आप उसका हाथ थाम सके। साथियों, एक आवाहन मैं कॉलेज और यूनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं। आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं। आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं। और साथियों, हमें एक और बात ध्यान रखनी है, जो युवा नशे से लड़कर बाहर निकलते हैं वे कमजोर नहीं होते। जो नशे को परास्त करके निकला है ना, वो असली योद्धा होता है। समाज को उनका सम्मान करना चाहिए, अपनापन देना चाहिए, उसे दूसरा अवसर देना चाहिए, क्योंकि ड्रग्स से जुड़ा किसी का अतीत उसकी पहचान नहीं हो सकता, उसका साहस उसकी पहचान होता है। श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानासोबतच अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग अभियानाचीही आज सुरुवात झाली. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मेरा युवा भारतचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, या अभियानाचा मुख्य उद्देश जो आहे तो भारतातील प्रत्येक युवकाला व्यसनमुक्त, निरोगी, जागरूक तसेच जबाबदार नागरिक म्हणून घडवणे हा आहे. माननीय पंतप्रधान यांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे 25,000पेक्षा जास्त ठिकाणाहून जोडलेल्या देशातील अंदाजे 1 कोटी युवकांना संदेश दिला. या अभियानामागे एक स्पष्ट विचार आहे. व्यसनमुक्त युवा हा विकसित भारताचा पाया आहे. आजची तरुण पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. तिची ऊर्जा, प्रतिभा आणि क्षमता योग्य दिशेने जर वापरली गेली तर विकसित भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल. परंतु नशेचे सेवन किंवा अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे नुकसान करणारे एक संकट आहे. त्यामुळे या संकटाचा सामना आपण सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे. या अभियानामध्ये आज शैक्षणिक संस्था, माय भारतशी जुळलेले व्हॉलंटियर्स, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा संस्था यांचा सहभाग होता. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 125 पेक्षा जास्त देशातील प्रसिद्ध सामाजिक संघटना आणि स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन देखील या अभियानामध्ये जुळलेले आहेत. त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्रातील एक प्रभावी जनआंदोलन बनेल असा विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये आज विविध सरकारी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शैक्षणिक संस्था, युवक संघटना यांच्या समन्वयातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दर रविवारी कुठला ना कुठला तरी संस्थेमार्फत, या आता मेन्शन केलेल्या संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनजागृती रॅली, सामूहिक संकल्प कार्यक्रम, पथनाट्य, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील जनजागृती मोहीम, समुपदेशन शिबिरे, लोकसहभाग वाढवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. तसेच व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक शिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्राने यापूर्वी देखील व्यसनमुक्त समाजासाठी महत्वपूर्ण पावले उचललेली आहेत. अगदी परवाच 30 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. आता पंतप्रधानांच्या नशामुक्त युवा या अभियानामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरील देखील नवी दिशा, त्याचप्रमाणे अधिक बळ मिळाले आहे.
अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरूच राहील. मात्र त्याचबरोबर प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन या बाबींनाही समान महत्त्व दिले जाईल. व्यसनाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाही. ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक परिसर या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. मी विशेषतः पालक, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी नियमित याविषयी संवाद साधावा. त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि आवश्यक वाटल्यास वेळप्रसंगी समुपदेशनाची सुद्धा मदत घ्यावी. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्ती विरोधाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवा मंडळे, क्रीडा संस्था, नागरिक संघटनांचा सहभाग हा या अभियानाला व्यापक स्वरूप देईल. विद्यार्थी हे या अभियानाचे खरे परिवर्तन दूत ठरू शकतात. जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून ते हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देऊ शकतात. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे अभियान भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अखत्यारीतील माय भारत, मेरा युवा भारत जिल्हास्तरीय कार्यालय, त्याचप्रमाणे माय भारत पोर्टल याद्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. युवकांनो, तुम्ही विकसित भारत 2047 चे शिल्पकार आहात. तुमची ऊर्जा, जिद्द, नाविन्यपूर्ण विचार आणि कर्तृत्व हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही व्यसन तुमच्या स्वप्नांवर, क्षमतेवर आणि भविष्यावर अंधार पाडू देऊ नका. शिक्षण, क्रीडा, संशोधन, उद्योजकता तसेच राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय तुमचे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करेल, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भविष्य देखील अधिक सक्षम व सुरक्षित बनवेल. चला तर आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. मी अंमली पदार्थापासून दूर राहील, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेल, माझ्या परिसरात जनजागृती करेल आणि निरोगी, सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी माझे सक्रिय योगदान देत राहील. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि विकसित भारत घडवू असा मला पूर्ण विश्वास आहे. श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मेरा युवा भारत विभागाच्या माय भारत पोर्टल किंवा माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्त समाज निर्मितीची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत. यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या अभियानांमध्ये प्रत्येक युवक आणि प्रत्येक कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान यशस्वी होण्यास मदत मिळेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.